राजाधि रामचंद्र भगवान की जय। कपिवय हनुमान महाराज की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। सीतारामचंद्राय नमः। वाचेसी पडले महामोने, राहिला दोन्ही करी जोडून, येरे सजनिया गुण, सीताबाण लाविला। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मामा साहेब महाराज की जय। गुरुवरे चंद्रशेखर महाराज की जय। असो पहिला प्रथम भगवंताच्या चरणी साष्टांग प्रणिपात, त्यानंतर व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती यांच्या चरणी प्रणिपात, त्यानंतर या गावचे आयोजक संयोजक कार्यकारी मंडळी सर्वांच्या चरणावर साष्टांग, पुन्हा त्यानंतर बसलेले माता भगिनी सर्व संत लोक यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार, त्यानंतर बाहेर गावून आलेले वाचक सूचक सर्वांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून आणि कथेला सुरुवात महाराज. अशा प्रकारचं का उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चुकवी वेता जन्माची. आता महाराज 4:30 वाजले, पहाटचा प्रहार झालाय. पहाटच्या प्रहारामध्ये त्या ठिकाणी 3 प्रहार रात्र लोटल्या गेली, 1 प्रहार रात्र राहिली. प्रभू रामचंद्र वाट बघू लागले, पण इकडे कोण हनुमंत्रानं आणि त्या ठिकाणी दोन्ही हात जोडलं, दोन्ही हात जोडून आणि राजा भरताला नमस्कार केले. आणि राजा भरतानं ज्या टाइमला महाराज ध्यान लागलेलं होतं, ध्यान लागावं, आम्हाला ध्यान लागत नाही, आम्ही त्या ठिकाणी संसारूपी सागरामध्ये मग्न असतो, म्हणून आम्हाला प्रभू रामचंद्राचं ध्यान येत नाही का. आता बसोर त्या ठिकाणी कोण आला, हनुमंत राहिला. एवढे विघ्न का आले. एक ववी बोलून गेली महाराज. काय बोलून गेली. 136 नंबरचा श्लोक आहे. स्वामी शेवडी कोण चिंता, दिव्य औषधी समर्था, मत्सारिका दूत असता, क्षणार्धे आणि ह्या माझ्या हनुमंतरायानं बोललेलं होतं प्रभू रामचंद्रासमोर. म्हणून त्या ठिकाणी महाराज पहिलं स्टेशन काढले मी, दुसरं स्टेशन विद्युत मालनी, तिसरं स्टेशन दुर्नागिरी पर्वत आणि 4थं स्टेशन राजऋषी भरत. इथपर्यंत आले. राजऋषी भरताला प्रभू रामचंद्राच्या नामाची आवड लागली. आवड लागल्यानंतर महाराज एवढ्या संदर्भामध्ये नाही, कधी बघल आम्हाला वाटतं महाराज कधी भेटतील असं नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराज काय केलं, धनुष्याला बाण लावले. धनुष्याला बाण लावून आणि या बाणावर बसा. काय ताकद असेल महाराज. अरे ज्यांनी नवविधा भक्ती कोणा, आणि लाडक्या राजऋषी भरतानी नवविधा भक्ती केली, हनुमंतरानं दासत्व भक्ती केली. आणि एका ठिकाणी बसून श्रीराम श्रीराम. काय महाराज पक्षी त्या ठिकाणी त्या सानिध्यात वेदांत बोलत होते. चला पुढं. बरत प्रेमादभूत प्रेमे बांधिला कपिला, सर्वता काही नचले माता, बैसे पर्वतच बाणावरी. बघा प्रेम फार अवघड आहे महाराज. जेने आता महाराज अशा प्रकारचं कोण भरतानं हनुमंतरायाला प्रेमामध्ये बांधल्या गेली. प्रेमामध्ये बांधल्यानंतर एकदा माणूस प्रेमामध्ये अडकल्यानंतर दुसरे काही बोलता येईना, बोलता येईना गेलं. म्हणून त्या ठिकाणी राजऋषी भरतानी आणि बाण लावला. बाणावर हनुमंतरायाला बसा. कसं बसा, आणले त्या दुर्नागिरी पर्वतासह. बघा काय ताकद असेल त्या बाण. राम नामांकित बाण होता. तरले तर ती हा बसा, नाम धारकाचा ठसा, म्हणून नामाचा रे महिमा, तुझं न कळे रे मेघश्यामा. म्हणून नाम फार महत्वाची बाजू आहे. म्हणून रामांकित बाणावर जाणारा बाण आणि त्या ठिकाणी राम, जपणारे राजऋषी भरत राम, जाणारा तिकडी रामाकड, नेणारा राम भक्त आहे.
म्हणून त्या बाणावर बसा राजऋषी भरत. कोणाला महाराज? हनुमंतराला बोलता बोला. करुणी प्रदीक्षिणा नमना बरं. घेतले चरण तीर्थ मागोण बाणी करिता रहल हिरे संधान योजिले. मग आम्ही प्रदक्षिणा करणार माय बाप. आताही बघा मारुती मोहरून मंदिरा मोहरून जात असताना उगा पायातलं वाहन तरी काढून आम्ही महाराज नमस्कारी करणार. पायातलं वाहन पायातच राहते आणि एकाच हाताने नमस्कार. संकट मोचन हनुमान भगवान त्या ठिकाणी असा जाज्वले दैवत असणार महाराज. या दैवतला दोन्ही हात जोडून आम्ही नमस्कार करत नाही. काही करावं माय बापू, एवढी आमची दूरदर्शी आहे, एवढे आम्ही फुगिरी झालो माय बापू. म्हणून त्या ठिकाणी अगोदर माझ्या लाडक्या हनुमंतरायानं उठलं. दोन संतांची भेट आहे, दोन साधूची भेट आहे. भरत भेट याला म्हणतात माय बाप. म्हणून त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातलं आणि महाराज चरण तीर्थ मागून घेतलं. कसं मागून घेतलं महाराज? पाय तुमचे गुरु महाराजा माझी देव पूजा गुरु पूजा याने चरण तीर्थ मागून घेतलं. आणि महाराज कुठं? त्या बाणावर बसत असताना काय म्हणू लागले? जयराम श्रीराम जयराम श्रीराम या नामाचा जप चालू केले. हो ना लाडक्या हनुमंतराने बोला. ओढे काढोडे कानाडे वरी वैजविला परवडी गुणीचो जोडून झडाडे बाण प्रोडी सोडीला. काय केलं महाराज? अरे धनुष्याला बाण लावलेले त्या ठिकाणी महाराज कानाडी पसुर ओढलं आणि मारोत राहिला. आणि मारोत राहायच्या पर्वतासह बाणावर बसवलं. बसवल्यावर प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय जयकार केले आणि बाण सोडायला सुरुवात केली. बाण निघू लागलेला आहे बोला. करुणिया नामच बाण भरत जोडीला निजबाण कपी करुणिया राम स्मरण गगनीच बाण उसळला. काय केलं महाराज? अहो त्या ठिकाणी बाण सोडणारा त्या ठिकाणी राम भक्त आहे, बाणावर बसणारा तो राम भक्त आहे आणि राम भक्ताची वाट बघणारा राम आहे महाराज. राम बाणावर बसल्यानं बाण आकाशी मार्गाने निघाला. सुई 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 करत कशाने ना वेगानं बाण निघालेला आहे. मग काय होते बोला. हनुमान जाता गगनाता गगना वगे लागला की त्या दिव्य तेजाजू थकते जय वासवत अच्छा दे. हनुमान त्या ठिकाणी महाराजा वेगानं जाऊ लागलेले आहे, तातडीने जाऊ लागलेले आहे. करावी तातडी परमार्थाची याने जाऊ लागत असताना माग आकाश मार्गाने जाऊ लागलो. त्या पर्वतावर काय महाराज दिव्य औषधी होती. आकाश त्या ठिकाणी चमकायला लागलं. एवढंच नसून महाराजा नाद येऊ लागलेला होता. मुखामध्ये जयराम श्रीराम होत. ये त्या ठिकाणी महाराज जात असताना काय दिसले बोला. दिव्य दुमदुमी सुरवरी स्वर्गीत राहतिल्या भेरी पुष्पवर्ती सुरवरी केली श्री कपिला. एवढा आनंद व्हावा लागतो महाराज का? राजा रावणाच्या चावडीमध्ये 33 कोटी देव अडकले आणि जमानत होऊन सोडण्यासाठी हनुमंतरायानं 7 बारा घेऊन येऊ लागले. रामनामाचा वरी ठस्सा आहे. देव लोकाला कळालं. आता मात्र आणि त्या ठिकाणी कोण हनुमंतराय जाणार, लक्ष्मणाला उठिणार, विभीषणाला राज्याभिषेक करणार, राजा रावणाला मारणार, आमची सोडमुकळीक होणार. कोणाला 33 कोटी देवाला वाटलं, आनंद वाटला. आणि कोणाच्या डोक्यावर? माझ्या हनुमंतराच्या डोक्यावर फुलाचा वर्षाव करू लागले. गंधर्वाचे गायन सिद्धाचे जय जयकार गरजा देवांगणाचे नतरणा कपीचे गरजना निज गजे. म्हणून या ठिकाणी कोण हनुमंतरायना जयराम श्रीराम जयराम यायच्या मुखातून महाराज इकडे देवांगणा होत्या आनंदाच्या भरामध्ये आणि त्या ठिकाणी नरते गायन करू लागले.
आणि सिद्धाचा तो त्या ठिकाणी महाराज जय जयकार करू लागले. बोला विजय झाला कपिंद्र आता उठविला तो मित्र निवटून राक्षस भार दस शिर मारिला. याने बोलू लागले माय बापू, कारण विजयी झाला कपिंद्र. काय करतील आता महाराज? लक्ष्मणाला उठीतील आणि राजा रावणाला मारतील. 33 कोटी देवाची बंदवडी मोकळी होईल. एवढ्याने ना आनंद वाटू लागला. बोला देवाला देवाची आवाजवाणी नृत्य करती तातडी स्वर्ग ओणी गुणी जय जयकार हे गरज जाते. एवढ्या 33 कोटी देवाची बंदवडी सुटल. अयोध्या नगरीला येथील प्रभू रामचंद्राच्या नावाने गुढी उभा करतील. या नाही बोलू लागले. बोला स्वर्गावरची सूरगड वेगी जातचे वायुनंदन आकाश मार्ग शोभायमान क्षण कमल दिगंता. म्हणून एवढंच नाही ना, कोण आजार आहे? हनुमंतराय. आकाशी मार्गाने जात असताना महाराज आणि त्या ठिकाणी भरर असं जात असताना वारं सुटलं. वाऱ्याच्या दिशेनं लाल भडक तशा प्रकारचा लाल भडक गोळा दिसावा असा तो त्या ठिकाणी हनुमंताचा जाऊ लागलेला आहे. येरीकडे रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न सावध पर्यासवधपणा मार्ग निरक्षण मांडिले. इकडे काय झालं महाराज? सावध परी असावध पण. काही काही लोक हुशार असतात. किती हाका मारलं तर महाराज बोलत ना. का बोलणार? काय झालं तेव्हापासून हाका मारू लागलो. का बोलणार? काय ऐकू? मला ऐकूच येईना. ऐकू येईना म्हणल्यावर महाराजाला पक्का विश्वास वाटलाय. आणि पुन्हा यानं 4 लोकांच्या देखत शिवा द्यावा झाला. कसे ऐकू जाईना? त्यांना भांडण करायला उठते महाराज. पण सावध परी असावध पण कोण? प्रभू रामचंद्र. काय केले महाराज? तवाच गेले. तवाच कवा गेले? रात्रीच गेले. कुठं गेले? 12,04,040 कोस जाणं, 12,04,040 कोस येणं होतं मारोत राहिला. आणखी आलं नाही. माझ्या भावाची दशा आंबोलोस देऊन पाठीलय. आंबोलोस आणखी तिकडीच गेली. काय पंक्चर झाली, काय फेल झाली, काय ड्रायव्हर झोपी गेलाय. आणखी माझा लाडका हनुमंत आला नाही. कोणाला? राम प्रभूला वाटू लागलं. कपी नंदना का लागले विलंबना नकळे काही झाले विघ्न राक्षसी छळून मारिला. कोण? ब्रह्मांडाचा नायक भगवान रामचंद्र प्रभू बोलतात. बाबा आता हनुमंत आणि तिकडीच गेलेला आहे. काय झालंय विघ्न काही कळेना. कारण वयाची राक्षस मारिला. कोण मारला महाराज? काळनेमी नावाचा राक्षस आणि त्या ठिकाणी मारला. काय विघ्न आलं माझ्या लाडक्या हनुमंतराला? आणखी का आलं नाही? असं कोण? आणि रामचंद्र प्रभू बोलू लागले की सगळा पर्वताची चुकला नकी पर्वता तराची गेला की जाता मार्गेची भुलला वेळावला कपिंद्र. राम प्रभू बोलू लागले. आता त्या ठिकाणी महाराज रस्ता चुकला काय माझ्या हनुमंतराचा? किंवा दुर्णागिरी पर्वत जाण्याच्या एवढी दुसरीकडेच गेले काय? किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर झोप लागली काय? एवढंच नसून आणखी काहीतरी माझ्या हनुमंतराला कुठले विघ्न आले काय? आणखी आलं नाही महाराज. कोण? भावानं भावाच्या जीवाची चिंता लागली माय बापू. म्हणून त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभू वाट बघू लागले. बोला की निकटे तेची गेला पर्वत टाकीला औषधी नोळखेची वाहिला की डोळा लागला पर्वते. म्हणून या ठिकाणी इथून तिथं गेल्यानंतर औषधी हुडकीत असताना औषधी सापली नाही काय? की औषधी सापली म्हणून त्या ठिकाणी जायला बक्कळ वेळ आहे. म्हणून हनुमंतराय झोपी तर गेले नसतील ना. म्हणून हनुमंतराचा रस्ता तर चुकला नाही ना. याने कोण? भगवान रामचंद्र प्रभू विचार करतात. राक्षस कोणी निविले तेही माया केली बहुता गोवून पडिला हनुमंत गोपीनाथ हा विटंबिला. म्हणून मार्गाने
असताना महाराज फार मायावी राक्षसात मायावी राक्षसांना अनेक प्रकारचं विघ्न तर केले नसतील, अनेक प्रकारचा हनुमंतरायाला गोवून तर ठेवले नसतील. अशा प्रकारचं त्या ठिकाणी हनुमंतरायाबद्दल प्रभू रामचंद्र विचार करतात. ओ नवी राक्षसाची नकळे सर्वता मायेची, जितुनी माया राक्षसी निज कार्याची लाधले. म्हणून या ठिकाणी महाराज मायावी राक्षसी असे आहात महाराज. मायावी राक्षस त्या ठिकाणी कोण्या कार्याबद्दल कुठं कोणाला गोवून ठेवतील, कधी कोणाचं कुठं त्या ठिकाणी वाईट करतील हेही पता लागणार नाही. पण याही राक्षसाला माझा हनुमंतराय जुमावणार नव्हते, ऐकणार नव्हते. पण झालंय कसं म्हणतात, औषधी ते राखत गंधर्व चितेत, तेही देखील कपिनात औषधी घेत पर्वती. कुठं त्या दुर्णागिरी पर्वतावर औषधी आहे. औषधीला 14,000 गंधर्व राक्षस रखवाली हातो. आणि ते औषध घेत असताना माझ्या हनुमंतरायाला औषधी घेत नसतील, घेऊ देत नसतील, याही त्या ठिकाणी वेळ लागला असेल असं कोण रामप्रभू बोलाले. ती कळी मांडली ते घेऊन ये देते औषधी ते, बळी मिसळून युधाते ते कपिते गोविंदे. औषधी घेत असताना एकला हनुमंतराय 14,000 राक्षस औषधी घेत नसताना त्या ठिकाणी भांडण करत असतील. बघा कुणाला औषधी कोणी घेऊ देते काय माय बापो, भांडण करत असतील. भांडण करण्यामध्ये त्या ठिकाणी मारोतरायने युद्ध करत असल म्हणून वेळ लागला असल. कोण रामप्रभू बोलू लागले, हे लगडे कपीची क्षणे मारी गंधर्वाची, जगती तळे हनुमंताची रणयुधाची न भिडवे. म्हणून तेही कळी माझा जो लाडका हनुमंतराय आहे ते कोणालाही नाटोपणार आहे. असा दांडगावीर पराक्रमी वीर आहे. पण तेही झालंय काय आतापासून आणखी आलेलं नाही असं कोणाला रामप्रभूला वाटू लागलं. सवदाचा द्रवण करायची चात्रकी कर मारला खया कुमरा आदट वीर हनुमंता. आणखी मनामध्ये विचार करू लागले. ज्या टाइमला आणि कुठं लंका नगरीवर चालून गेलं 400 कोस समुद्रावरून सेतू बांधून गेले. कुठं राजा रावणाच्या दरबारात काय काय केलंय, इंद्रजिताला मारलंय, अख्याला मारलंय. एवढं नसून 80,000 राक्षस एकदाच मारलेत. कोण एवढा पराक्रमी वीर हनुमंतराय आहेत. आणखी का आले नसतील. आम्ही तर राक्षसाच्या पंक्ती क्षणे मारल्या मारुती, ते गंधर्व बापुडे किती क्षण कपिपती निवटया. म्हणून अनेक राक्षसाच्या पंक्ती, एकच आहे का महाराज नाही, अनेक राक्षसाला मारलं. पण हे 14,000 राक्षस हनुमंता पुढे काहीच नाही. म्हणून त्या ठिकाणी माझा हनुमंतराय कोणाला हे आटोपणार नाही, स्वर्ग मृत्यू पाताळात आटोपणार नाही. पण वेळ का लावला असं कोण रामप्रभू बोलाले. नकळे काय पडली गुंती लोटून गेली मध्ये रात्री, हनुमान नयेची शीघ्र गती रघुपती संचित. म्हणून महाराज त्या ठिकाणी 3 प्रहार रात्र लोटल्या गेली. पहाटचा प्रहर चालू झालाय. पहाटच्या प्रारी मना हरी हरी तया सुका सारी नाही तुझे, हा प्राण चालू झाला महाराज. पण आणखीही त्या ठिकाणी माझा मारोतराय आला नाही, माझा हनुमंतराय आला नाही. आणखी काय झालं असं कोण चेहरा उतरला माझ्या रामप्रभूचा. भावाच्या चेहऱ्याकडे बघायला सुरुवात केली. भाऊ त्या ठिकाणी महाराज दाराती ती पडलेलं. लक्ष्मणा अरे 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 आणखी आपली वेळ सरली नाही वाटते, आपली आपल्या पाठीमागची सणी सरली नाही वाटते. कोण रामप्रभू अंतःकरणामध्ये दुःखित झाले, हनुमंताची वाट बघू लागले. प्राणी वेचिल्या लक्ष्मण औषधीचे काय कारण, अश्रू पूर्ण झाले नयना, लक्ष्मण केवी वाचेल. काय करावं महाराज, ब्रह्मांड नायक भगवान रामचंद्र प्रभू
जगाचे पालन करते. लक्ष्मणाच्या मुखाकडे बघितलं आणि महाराज रडायला सुरुवात केली. बाबा, जर माझा त्या ठिकाणी हनुमंत आहे, औषधी आणून काय उपयोग होणार आहे? माझा लक्ष्मण या ठिकाणी जर महाराज माझ्या लक्ष्मणाचा प्राण निघून गेला तर औषधी आणून काय उपयोग होईल महाराज? काही उपयोग होणार नाही. आता वेळ बिकट आहे आमचे. कोण? ब्रह्मांड नायक भगवान रामचंद्र प्रभू डोळ्या वाट्या धारा लागल्या. बघ, लक्ष्मणाच्या मुखाकडे बघून रडायला सुरुवात करतात. लक्ष्मणा काय केले रणयुधाते सांडिले शक्ती भेदे चयन केले मन मोकलिले संग्रमा. लक्ष्मणा काय केला सी महाराज? अरे, राजा रावणानं मारले त्या शक्ती बदल आणि या ठिकाणी धाराती तुम्ही झोपल्या का लक्ष्मणा? लक्ष्मणा, अला एक वेळेस तरी बोल ना बाप्पा. लक्ष्मणा, माझ्याकडे डोळा उचलून तरी बघ लक्ष्मणा. हो ना, ब्रह्मांड नायक रामचंद्र प्रभू आपल्या भावाबद्दल रडू लागले. बरा करुणे अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणागत शक्ती केली प्रतिहत शरणागत तुझ आली. लक्ष्मणा, लक्ष्मणा, एवढा पुरुषार्थ केला हो तुम्ही. अलंकेचा राजा विभीषण शरण आले तुम्हाला. शरण आले, त्याला पाठीमागे घेतल्या. अहो, राजा रावणाची ब्रह्मशक्ती असणारी लेक या नावाने जन्माला आली. लेकीला हृदयाच्या ठिकाणी धारा दिल्या लक्ष्मणा. आणि एवढा पुरुषार्थ तुम्ही केल्या, माझ्याविषयी निष्ठुर का झाल्या हो देवा? का झाल्या दादा? का झाला लक्ष्मणा? मला बोला की. कोण महाराज? देव रडतात. देव, आम्ही रडू नका महाराज. रडावं माय बापू, रडावं. देव रडू लागले. बोला शरणागता शरणे सात एक लक्ष्मण मित्र दाविले सात करुण शक्ती झेलून निजर दही. शरणागता शरण साच केले लक्ष्मण. साच म्हणजे खरं महाराज. शक्ती हृदयावर झल्ली. काय महाराज, याच्यामध्ये हिंमत पाहिजे. आलेल्या बाणाला आपली छाती समोर करून उभा राहिलं पाहिजे. याला निधळावीर म्हणतात माय बापू. रणांगणाच्या ठिकाणी रण लागल्यावर जावई असो, कोणी असो, लेक असो, याला निधळावीर म्हणतात. म्हणून असं तुम्ही केलेले कार्य आघात केले लक्ष्मणा. मला एक वेळा बोला. विभीषण घातला पाठीसी शक्ती धरिले पोटेची सौमित्रे ख्याती केली आहे शरणागताची शरण. एवढी खाती केल्या हो राजा, एवढी खाती केल्या. कारण काय केल्या? अहो, या शक्तीला हृदयाच्या ठिकाणी तारा दिल्या आणि कोणाला महाराज विभीषणाला पाठीमाग घातल्या आणि राजा रावणा संघ झुंज दिल्या. या नाही बोलता बोला. येरे येराच्या घाता वाहिली येरे येरे परवर तले येरे येराच्या भय भ्याले दोन्ही आले तुझ शरण. येरा येराच्या घाता. विचार करावं महाराज. नालायकाच्या संगतीला राहिल्यानं कोण राहिलं? अरे, एवढ्या नाही त्या ठिकाणी लात मारली. विभीषण शरणागत आले. नालायकाच्या सानिध्यात शक्ती गेली. पण घात भीती कोणाची होती? राजा रावणाकडे कसंही राहिलं तरी राजा रावण आम्हाला मारतेच मारते. पण संतांच्या हाताने आमचा देह कृतार्थ व्हावा म्हणून शरण आले. येरा येराच्या घाता. म्हणून एवढं काम तुम्ही केल्या लक्ष्मणा. एक वेळ बोला. विभीषण पाहिला शरणार्थी पाठीची घाताला निश्चिती सभेची शरण आली शक्ती ती ठेविली त्वरित प्राण जाईल सर्वता परिनुपेक्षा वे चरणागता सौमित्रे साथ केली आता प्राण साहोणी. म्हणून या ठिकाणी देह जावो अथवा राहो दरड भाव पांडुरंग. एवढं केल्या लक्ष्मणा. तुमचा प्राण गेला तरी चालेल पण दुसऱ्याला त्या ठिकाणी वाचविल्या असा तुमचा महान पुरुषार्थ आहे.
या नाही बोलू लागले बैसोनी लक्ष्मणा जवळ हात पिटते वृक्ष सौमित्रे मांडली रांडोळे मजसी का बोली बोलला काही करावं महाराज ब्रह्मांड नायक रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी लक्ष्मणाजवळ बसले आणि महाराज आपल्या छातीला हात लावले छाती पटून घेऊ लागले माझ्या संगत तुम्ही एक वेळ बोला लक्ष्मणा एवढी माझ्या सोबत तुम्ही रांडोळणी काय केल्या मला सोडून का जाऊ लागल्या कोण असणारे रामचंद्र प्रभू रडू लागले ये रे लक्ष्मणा साथ दे का बंधुर मल सांडिले माझी रणा निष्ठुर मना का करुणे लक्ष्मणा लक्ष्मणा या रणांगणाच्या ठिकाणी मला सोडून तुम्ही जाऊ लागले का लक्ष्मणा अहो दोघ जण भाऊ तुम्ही आम्ही या रणांगणाच्या ठिकाणी आलो पण आता मला सोडून जाऊ लागल्या लक्ष्मणा एक वेळ तरी मला बोला लक्ष्मणा एक वेळ बोला कोण प्रभू रामचंद्र बोलता मले सोडून दुःखादित रणी निघाला ती त्वरी माझे अपराध बहुत तू समर्थ साहिले लक्ष्मणा मला दुःखाच्या ठिकाणी सोडल्या आणि महाराज रणाकडे निघाल्या माझे अपराध बहुत सहिल्या लक्ष्मणा 14 वर्षाच्या काळात मी तुम्ही कधी खाल्या काय म्हणून विचारलो नाही पाणी पिल्या काय म्हणून विचारलो नाही म्हणून आता माझ्यावर रुसल्या काय लक्ष्मणा याने बोलू लागले बरं बहु चाल कटलाची वणी कट करची आलोनी ओटा फुले बांधोनी फळे आलोने बजतेसी कोण महाराज लक्ष्मणाच्या कार्याची आठवण राम प्रभू करू लागले घरातला कृतार्थ करणारा माणूस कारभाराचा काढा संसाराचा काढा चालवणारा माणूस जर महाराज आमच्या देशातून निघून गेलो आमचे मामासाहेब निघून गेले पण किरीती राहिली मायबापा माग आणखीही वाटतो आम्हाला असा महात्मा पुनरुपी जन्माला यावा पुनरुपी आणि जड जीवाचा उद्धार करावा लक्ष्मणा एवढं नाही ना महाराज मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला विचारणा केलो नाही हो झोपल्या का म्हणून पुसलो नाही पाणी पिल्या का म्हणून पुसलो नाही खाल्लं काय म्हणून विचारलो नाही लक्ष्मणा मात्र आज मात्र या भूमी मात्रेवर शयनी केल्या राजे मला एक वेळ बोला हो एक वेळ बोला कोण प्रभू रामचंद्र बोलतात चरण क्षालन करसी नित्य चरण चुरसिया हो रात्र निद्रा न लागे अणु मात्र सावचित राम भजनी सावचित राम भजनी झोपी गेल्यामुळं असं झालंय थंडीतून आल्या झोपी गेल्या तोंडात माती पडली आमच्या गंमत अशी होती माय बापू पण काय झालं महाराज पोट बांधून आणू देणे काय केल्या महाराज नित्य नेम त्या ठिकाणी चरण तीर्थ घेत गेल्या हीच माझी अंग गुरु महाराज चरण तीर्थ महाराज एवढ्याने पण काय करत गेल्या सेवा करत गेल्या कोणती सेवा नित्य नेम दररोज प्रभू रामचंद्राचे पाय चुरत गेलेत कोण स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची पूजा अनुभव नव्हे तुझा एवढं कार्य करत गेल्या लक्ष्मणा आज मात्र का निष्ठुर मन केल्या का बोलणं आल्या म्हणतात तुझे कष्ट आठविता मजवतचे दुःख हृदय स्फोट होईल आता न देखता तो मित्र म्हणून तुमच्या कार्याची आठवण करता लक्ष्मणा अरे एवढा काळजापासून मला दुःख होऊ लागलं हो आता माझा देह ठेवण्याच्या मी लायकीचा नाही लक्ष्मणा एवढा हृदयस्फोट होते आता एक वेळ बोला म्हणून घाली लोटांगण सवेची सावध झाला म्हणे
काळापासून लक्ष्मणाच्या दुःखामध्ये प्रभू रामचंद्र दुःख व्यक्त केले. आणि पुन्हा महाराज थोडा वेळ आताही म्हणतात महाराज जगाची रीत आहे. अरे कोणाचे मायबाप कोणाच्या संघ गेलेत राजा, कोणाचे संघ गेले नाहीत. संसाराची रीत अशीच आहे राजा. बापू उठ, 2 तरी घास खाय. लेकरे मला हात बघ बापू, कोणाचे मायबाप संघ गेले नाही. आपण तुम्ही आम्ही म्हणतो मायबापू. प्रभू रामचंद्र रणांगणाच्या ठिकाणी भावाविषयी लढत होते, सावध झाले. महाराज काय दुःख आलं माझ्या नशिबाला, काय करावं विचार केले भगवंत. आणि थोडं सावध झाले. सावध होऊन काय म्हणतात, मने काय झाले ते कवन नेईल स्वमित्राचे दमुनिया सकल भूते लोक पाळते दमिना. सावध झाले भगवंत. देहावर आले, दुःख सोडून दिले आणि म्हणायला सुरुवात केले, माझ्या लक्ष्मणाला कोण नेला असेल. माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी 5 भूत आहेत. आप तेज वायू पृथ्वी आकाश. हे जर माझ्या लक्ष्मणाच्या मनाच्या ठिकाणी गेले असतील, लक्ष्मणातून निघून गेलेले असतील, तर मग कसं कसं करीन. प्रभू रामचंद्र बोलाले, तुनी जमीने धरत्री औषधी सामग्री मी त्याहून जमीन बानाग्री मित्र शरीरे उठी प्रतून त्या ठिकाणी महाराज या ठिकाणच्या भूमितलावरची औषधी कुठल्याही प्रकारची घेऊ दिली नसल किंवा आणू दिली नसल. पण त्याही पेक्षा त्या ठिकाणी मी बाणानं आणि त्या पृथ्वीला दमन करीन. आणि 5 तत्व जे हात, ते 5 तत्व माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी बसवीन, माझ्या लक्ष्मणाला उठवीन. कोण? ब्रह्मांड नायक भगवंत बोलू लागले. बोला, अगस्त्य ऋषीने तेजेला बापती मी त्याहून करीन ख्याती त्रिजगती कोरडी. काय करीन? अगस्त्य मुनी महाराज एका घोटामध्ये समुद्राचा आचमन करणारे हे अगस्त्य मुनी महाराज पाणी पिऊन गेलेले असतील. पण त्याच्याही पेक्षा मी पलीकडं आणि त्या ठिकाणी जाईन. आणि पाणी हे जीवन नावाची वस्तू माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणची गेली असेल, पण त्या ठिकाणी जाईन आणि बाणाला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाला भरीन. सौमित्राची जीवन श्री आणून देईल जड करी तव करीन बाहेरी बाणाधारी आपाची. आप नावाची वस्तू पाणी, या पाण्याकडे जाईन आणि त्या पाण्याला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या पाणी आणि या जीवाच्या ठिकाणी आणून बसवीन. चला, तेजची शोषीन जव सत्यज होई लक्ष्मणा अनेता महावात पेरीन निसंशय शोषीन तेजाची. आता तेज नावाची वस्तू, तेज नावाची वस्तू माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी निघून गेली असेल, तेज नावाच्या वस्तूकडे जाईन आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी तेज नावाच्या वस्तूला दंड करीन, तेज नावाची वस्तू आणीन. बघा, तेज नावाची वस्तू कुठून गेली हो? आताही म्हणतात महाराज मला झुंदूक दिसायला र. मग तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरने इकडून इकडून असं काढते महाराज. काय काढते हो? मला इकडे बापू इतके नाहीत. कुठून जाऊ. मग तेवढं इकडलं लागलेलं बारीक बघा वराडे माहित आहे, काकाला माहित आहे, आपणाला माहित नाही. वराडे त्या ठिकाणी पापडा सोलत बारीक पातळ मध्ये निघते. कचरा जाऊन बारीक तवंग या डोळ्यावर बसते. माय दुधावर साहेब बारीक येते की नाही तशी. मग या चिमटा लावून काढल्यावर त्या ठिकाणी मग 40 दिवस झाकून ठेवा, कवळं राहते. 40 दिवसाला दिवसाला मजा दत्यावस काय. हे तेच
तेच नावाची वस्तू निघून गेली, तेच नावाच्या वस्तूकडे जाईन, तेच नावाच्या वस्तूला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी बसवी. बाणे बाजून भरणीला प्राचीन सगळं प्रवंचन तव लक्ष्मणाचा निज प्राण स्वया पलालून देई. कुठं जाईन? त्या वाऱ्याकडे जाईन. माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणचा वारा निघून गेला असेल. किती वार आहे महाराज? 5 प्रकारचं वार आहे. अपान, उदान, व्यान, समान, प्राणायाम. अरे 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 अरे, मला पायच वाकड हलाय मजा रे. वार निघून गेलं ना महाराज, म्हणून तशा वाऱ्याला जाऊन दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी बसवीन. सोबवणीची दाकाचे घोटीन सकळेची आकाश सौमित्राचे हृदयकाचे सावकाचे जव होय. म्हणून माझ्या लक्ष्मणाचा हृदयाकाश आहे आणि मदाकाश चिदाकाश यांच्याकडे जाईन, यांना दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी हृदय नावाचा आकाश आणून बसवीन. कोण? प्रभू रामचंद्र म्हणाले, जमोनिया सकळ देव उठवीन त्याची घरे ती सौमित्राची सवय तेला घाव करीना. कोणाकडे जाईल महाराज? आनंद समजा एक सुंदर बोलते मा, उठा उठा सकळी काता करू जारती, तोची 33 कोटी देव गुरुडा भावे वाळती. सगळ्या देव लोकांकडे जाईल, सगळ्या देव लोकांना दंड करीन आणि माझ्या लक्ष्मणाच्या देहात सगळी दैवता गेलेली हातो, त्या दैवतेला आणून बसवीन, माझ्या लक्ष्मणाला उठवीन. आदमुने दिशाची पोकळी बैल चिदानंद कलोळी जव सौमित्राचे कर्णबिळी आहाळ बहाळी निघे शब्द. काय करीन? माझ्या लक्ष्मणाच्या कानाच्या ठिकाणी दिशा नावाची दैवता आहे, दिशा नावाच्या दैवतेकडे जाईन आणि त्या दैवतेला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या कानाच्या ठिकाणी आणून बसवीन, माझ्या लक्ष्मणाला ऐकू येईल, ही काम मी करीन. भगवंत बोलू लागले, बाणे पाडोनिया सूर्याची खंडोनी उदयस्तासी घेईन हिरोनी तेजासी नेत्री लक्ष्मणाची भरीना. कुठं? लक्ष्मणाच्या डोळ्याच्या ठिकाणची महाराज तेज नावाची दैवता, तेज नावाच्या दैवतेचं नाव अश्विनी कुमार. मग या अश्विनी कुमाराकडे जाईल आणि दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्याच्या ठिकाणी बसवीन. कोण? प्रभू रामचंद्र बोलू लागले, अश्विनी देव दोन्ही निरोध केला आहे प्रधराने त्याचा कदाची खानोने सौमित्र घराने ओपिना. कुठं माय बाप विचार करा, आपण एक उठला म्हणजे 33 कोटी देव उठतात. म्हणून आडा पिंगळा नावाची दैवता या नाकाच्या ठिकाणी आहे. उजवा स्वर म्हणतात, डावा स्वर म्हणतात आणि ते पिंगळा नावाची दैवता, अश्विनी कुमार नावाची दैवता, तिथं जाईन, दंड करीन आणि श्वास घेण्यासाठी माझ्या नाकाच्या ठिकाणी लक्ष्मणाच्या बसवीन, असा दंड करीन. प्रभू रामचंद्र बोलाले, केली रचना गोडी हिरोनी आणि काय महाराज? वरुण नावाची दैवता कुठं आहे महाराज? लक्ष्मणाच्या जिभीच्या ठिकाणी आहे. वरुण नावाच्या दैवतेकडे जाईल आणि दैवतेला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या जिभीच्या ठिकाणी आणून बसवीन. प्रभू रामचंद्र बोलाले, वायुने मांडली घसघस केला सौमित्र मंद स्पर्श पिळूनी त्याचा प्रनाश करेला सुस्पर्श सौमित्र. म्हणून हे त्या ठिकाणचं महाराज कोण? माझ्या लक्ष्मणाच्या देहाच्या ठिकाणचं वार जर निघून गेला असेल, त्या वाऱ्याकडे जाईल, वारू दैवतेकडं, आणि वायू दैवतेला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी आणून बसवीन. इंद्र मांडिले बंड निर्वीर्य केले बंड तेतोनिया त्याचे तोंड सबळ बुध दंड करीना.
इंद्र नावाच्या दैवतेकडे जाईल आणि इंद्राला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी आणून बसवीन. या वसांचऱ्या जगात छिन्न केली शरीर शक्ती त्याची लावणी ख्याती अक्षय निश्चिती मित्रा कोण यमानी त्या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाचा शरीर क्षय केला असेल, यमाकडे जाईन, यमाला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी आणून बसवीन, लक्ष्मणाला त्या ठिकाणी शाश्वत करीन, असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. समयाने केला निरोध कुंडला रती स्वानंद त्याचा छेदोनिया वाद अखंडानंद भरीना. माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी महाराज लिंगदेहाच्या ठिकाणी रती नावाचं सुख आहे. आता त्या ठिकाणी महाराज काय मदन नावाची वस्तू निघून गेली असेल आणि माझ्या त्या कुठं जाईन, त्या ब्रह्मदेवाकडे जाईन आणि त्या ब्रह्मदेवाला दंड करीन आणि महाराज माझ्या लक्ष्मणाच्या लिंगदेहाच्या ठिकाणी आणून भरीन. कोण प्रभू रामचंद्र बोलाले. केली उपेंद्र छळो नेमकी कुंडली गमना शक्ती त्याची लावणी ख्याती उर्मिला पती उठविना. कुठं पायाच्या ठिकाणी उपेंद्र नावाची दैवत आहे आणि या उपेंद्र नावाची दैवता निघून गेली असल, चलण्याची दैवता निघून गेली असल, माझ्या लक्ष्मणाला चलणं होत नसल, म्हणून त्या उपेंद्र नावाच्या दैवतेकडे जाईन आणि तिला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या पायाच्या ठिकाणी बसवीन. बळीने द्वारपाळ केला वामन त्रिविक्रम भला शिळीन सोमित्राच्या पावला चालवीन बघत तुके. म्हणून त्रिविक्रम नावाची दैवता पायाच्या ठिकाणी आहे, म्हणून त्या बळीराजाकडे जाईन आणि त्या बळीराजाला दंड करीन, माझ्या लक्ष्मणाच्या पायाच्या ठिकाणी आणून बसवीन. प्रभू रामचंद्र बोलू लागले. नवी मांडले द्वंद निषेध कुंडला शब्द उठवून त्याचा शून्यवाद अलहाचा शब्द काढीन. म्हणून माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणचा शब्द नावाचा आहे. शब्द गुण आकाशाचा आहे. आकाशाने त्या ठिकाणी शब्द नावाचा गुण काढून घेतला असेल, आकाशाकडे जाईन, आकाशाला दंड करीन आणि शब्द नावाचा गुण माझ्या लक्ष्मणाच्या ठिकाणी बसवीन. याने बोलू लागले. चंद्र परिलाक्षय रोगे तरी निश्चळ न राहे उगे सुमित्राचे मन गेले वेगे मूर्छित करुणे राहिला. लक्ष्मणाच्या मनाच्या ठिकाणी चंद्रमा नावाची दैवत आहे. चंद्रमा नावाच्या दैवतेकडे जाईन आणि त्या दैवतेला दंड करीन आणि माझ्या लक्ष्मणाच्या मनाच्या ठिकाणी बसवीन. आईचे दंडिनी मी त्याची सोय वितरोनी निज धर्माची सांडून कल्प विकल्पाची उठविल सोमित्राची निर्विकल्प. म्हणून मनाचा संकल्प विकल्प आहे, म्हणून या संकल्प विकल्पाकडे जाईन, यांना दंड करीन आणि निर्विकल्प कुठल्याही प्रकारचा संकल्पही नाही, विकल्पही नाही, निर्विकल्प माझ्या लक्ष्मणाला उठविते. असं कोण प्रभू रामचंद्र बोलाले. बुद्धी केली मंडळ त्याचे ब्रह्मपद सुमित्राचे निर्विकल्प शुद्ध स्वरूपावा बोध करी. ब्रह्म नावाची दैवता दोन ठिकाणी आहे, लिंग देहाच्या ठिकाणी आहे आणि बुद्धीच्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या लक्ष्मणाची बुद्धी मंद केली असेल ब्रह्मदेवानी, त्या ब्रह्मदेवाकडे जाईन आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी आणून बसवीन आणि निर्विकल्प त्या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाला उठवीन. असं कोण प्रभू रामचंद्र बोलाले. अहंकार केला त्याची सोम मारे सोहमार करीन सर्व तर का सहारू कोण धरी स्वरूपाभिमान. लक्ष्मणाच्या कंठाच्या ठिकाणी रुद्र नावाची दैवत आहे. रुद्र नावाच्या दैवतेकडे जाईन, सोहम शब्दाचा मारा करीन आणि लक्ष्मणाच्या कंठाच्या ठिकाणी आणून बसवीन. असं कोण राम प्रभू बोलू लागले. विष्णू येऊन या त्वरित करीतो मित्राचा वचित तरी तो करीन पदच्युत सर्वांगत देश धरी. म्हणून या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी विष्णू नावाची दैवत आहे आणि विष्णू नावाच्या दैवतेकडे जाईन आणि विष्णूला दंड करीन, पदच्युत करीन
आणि माझ्या लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी आणून बसवीन. लक्ष्मणाचा विरह झाला पूर्ण चोबला रघुनंदन अतरकातक होऊन धनुष्य बाण सजीला सजिले. भावाच्या दुःखामुळं कोण भगवान रामचंद्र प्रभू विरह अवस्थेमध्ये गेले आणि रागारुद्र झाले. धनुष्याला बाण लावू लागले. मारील राक्षस सकळ जाळील हे जगती कळ झाला क्रोधाग्नी कलोळ काळा काळ रघुवीर. कोण भगवान रामचंद्र प्रभूला राग आला. रागा रुद्र झाले महाराज. आता काय करीन? ही पूर्ण पृथ्वी त्या ठिकाणी जाळून टाकीन किंवा ब्रह्मांड जाळून खाक करीन. असा काळाचा ही काळ असणारे भगवान रामचंद्र प्रभू झाले. अकाळ मांडला युगात लोक पाळे हडबडीत राम होता क्रोधान्वित डोळे झाकी प्रहृदया ब्रह्म म्हणे काय झाले काळे विण फळ्यात मांडिले तुझे कट मज ओढवले पुन्हा कचे सकळ ब्रह्मांड रचो. ब्रह्मदेवाला सुद्धा दसकी पल्ली महाराज एवढा प्राळकाळ झाला तर पुन्हा ब्रह्मांड कवा रचू? मला रचिता येते काय माहित बोला. होता सगळा आडराधरा पळती मारकणे चैरा ते कोणी थोर थोरा वानर वीर पुढे झाले. नळी नाळ दे जांबवंत आगत सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणागत श्री रघुनाथ प्रार्थती. पूर्णावतार राम राव आकळी करुणे पळायो कापतचे ब्रह्मदेव नवी सृष्टी पाहावो करवे ना. ब्रह्मदेव सुद्धा तरतर कापू लागले. देवा देवा एवढं त्या ठिकाणी रागारुद्र होऊ नका. आता मला दुसरी सृष्टी करणं होणार नाही. याने बोला बोला. आकाळ प्रळायो करिता बोल लागेल निजव्रता तू सकळा ते पाळिता निर्वा अपराधे जाता नये करू. एकाच्या अपराधासाठी सहारणे सकळ सृष्टी ते पालनाची गोष्टी केवी जग जेती बोलावी. तुझ्या जग जगळाचा पिता पिता महाचा अपराध निज बळाचा सहारे कैसा करतोची म्हणून धरले जोडी चरा नको प्रयोजू कुणी बाण तू कृपाळू रघुनंदन क्रोधोपशमन करी. देवा देवा तुम्हाला एवढा राग येता कामाचा नाही. तुमच्या पाया पडतो एवढा राग करू नका. एकाच्या जीवासाठी सगळी त्या ठिकाणी सृष्टी पाण्यात घालू नका. देवा सगळ्याचा नाश करू नका. अपराध तुम्ही त्या ठिकाणी राग शांत करा. एवढ्या नेने राजा विभीषण बोलू लागले. बोला. भक्तजनाचा कृपाळू श्रीराम दीन दयाळ ओळला कृपा कलोळ प्रणत पाळ श्रीराम दीन चातक एकताची एकाएक वर्षोनी या कृपा पियुष्क निवविले देख दयाळुत्वे. निज भक्ताचे वचन लुंगोनी तर गुणंदन केली क्रोधाचे उपशमन भक्त वंगन न करीती एक एकपणाची दिटी एका जनार्दनी नातिली गोष्टी घाली तात्री रामे मिठी बरब्रत्म सृष्टी हे लावे. एका जनार्दन चरण प्रार्थुनी रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन निज जन कृपाळू स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टिया रघुनंदन क्रोधीप शमन नाम अष्टम तत्व स्वाध्याय. राजा